राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी महायुतीतला नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजधानी दिल्ली दौऱ्यावर आहेत। काही दिवसांपूर्वीच मनसे महायुतीमध्ये सामील होणार आणि मनसेला 1-2 जागा मिळतील अशी बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती। या बातमीवर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मनसे या 2 पक्षांमधल्या युतीच्या हालचालींना वेग आलाय। त्या दृष्टीने राज ठाकरेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे। भाजप कोर कमिटीच्या संध्याकाळच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आधीच दिल्लीत दाखल झाले आहेत। त्या पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपला प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, महायुतीमध्ये मनसेला सहभागी करून घेण्यासंदर्भात आज नेमक्या काय काय घडामोडी घडण्याची शक्यता आहे? काय हालचाली आतापासून बघायला मिळतात? राज ठाकरे हे काल खरं तर दिल्लीत पोहोचले आणि त्यानंतर त्यांची बैठक ही कधी अमित शाह आणि जे.पी. नड्डा हे भाजपच्या कोर बैठकांमधून मोकळे झाल्यानंतर होणार अशी माहिती आपल्याला मिळाली होती। काल जवळपास रात्री 1:30 वाजेपर्यंत भाजपच्या कोर कमिटीच्याच मीटिंग सुरू होत्या आणि त्यानंतर मग अमित शाह हे त्या आपल्या भाजपच्या कार्यालयातून बाहेर पडले। ते जवळपास 2-2:30 वाजता मोकळे झाले। त्यामुळे मग काल रात्री होणारी बैठक ही आज पुढे सकाळी होणार आहे असं आपल्याला कळते आणि मग आज सकाळी साधारणपणे 10 ते 11च्या दरम्यान राज ठाकरे हे अमित शाह यांना भेटतील आणि त्यानंतर मग एनडीएचा घटक पक्ष म्हणून सहभागी होण्याबाबत चर्चा करतील अशी माहिती आपल्याला मिळते। ठीक आहे सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।